जेवताना हे नियम पाळायलाच हवे. पहिलं, जर हात न धुता जेवायला बसताय तर मग प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला मागूनच घ्यावी. स्वतःचा हात न धुतलेला हात पोळीच्या डब्यात किंवा बाकी कुठल्याही वस्तूंना लावू नये. 2. सर्वांसाठी ताट घेणं होत नसेल तर कमीत कमी स्वतःसाठी तरी सगळ्या गोष्टी घ्याव्या. 3. जेवताना मध्येच उठून पाणी प्यायला जाणे म्हणजे तहान लागली की विहीर खोदण्यासारखे आहे. 4. खाण्यात चुका काढण्यासाठी जेवणानंतर वेळ दिला तरी जमतं. जेवताना जेवणाची प्रशंसा करणे हे आवर्जून मान्य आहे. 5. जेवताना तोंडाचा मचमच चकचक आवाज केल्याशिवाय देखील पचन होतं. 6. जेवताना काही चांगलं बोलायचं सुचत नसेल तरीही हरकत नाही, पण वाद होतील अशा गोष्टी तोंडातून बाहेर येत असतील तर त्या जेवणासोबतच गिळून टाका. 7. जेवताना जास्त प्रमाणात अन्न सांडायची सवय असेल तर फरशीवर ताट मांडलेलं जास्त सोयीस्कर ठरेल. 8. जेवणाच्या सुरुवातीला आपल्या मूडचा अंदाज घेऊन काही पदार्थ काढून ठेवायचा असेल तर काढलेलं उत्तम, कारण तुमच्या खाण्याविषयीच्या तक्रारी ऐकत जेवायला कोणालाही रस नाही किंवा खाणं कमी आणि उष्टी अन्न जास्त हे समीकरण टाळावं. 9. लोकांच्या ताटाकडे इतकं लक्ष नका देऊ की त्या व्यक्तीला तुमच्या नजरेने नंतर ॲसिडिटी होईल, आणि अशा अजब पद्धतीने जेवण करू नका की लोकांचं लक्ष तुमच्या ताटाकडे वळेल. 10. जेवताना जांभई देणं, रिकामा असलेला हात केसांना, पायाला किंवा आणखी कुठे लावणं हे वाईट लक्षण प्राण्यांमध्ये देखील नाही. 11. कोणाला काय हवंय हे पाहताना इतका कटाक्ष नका ठेवू की त्या व्यक्तीला तुमच्या थेट प्रक्षेपणाने जेवणच करू वाटणार नाही. 12. चपाती एका हाताने कशी मोडून खावी हे शिक्षण लहानपणी दिलं नसेल तर आता तरी घ्यावंच. एका हातात चपाती घेऊन दुसऱ्या हाताने खाणे हे करायचं असेल तर एकट्यात जेवा. 13. पदार्थांमधील कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि असे बरेच सामग्री काढून निवडा करून जेवण्याची सवय खूप सामान्यतः आढळत असेल तरी स्वतःला लावू नये. 14. स्वतःचे जेवण बाजूच्या व्यक्तीवर अवलंबून न ठेवता स्वतःच्या आहारावर ठेवा. शेजारचा 4 घास जेवला म्हणून आपल्या मोठ्या शरीराला तितकंच पुरेसं असेल असे नसते. खाताना लाजणारा उपाशीच झोपतो. 15. जेवताना अन्न गळ्यास खाली उतरण्यासाठी मोबाईल 10 वेळा पाहायची गरज नसते किंवा टीव्ही पाहतच जेवणाला चव येतं असंही नाही. 16. एकतर तोंडातील घास पूर्ण खा किंवा बोला, दोन्ही एकदाच आटोपून घेऊन फार मोठे जागतिक प्रश्न सोडवायला आपल्याला जायचं नाहीये. तुम्ही कसं खाता हे पाहायला नक्कीच कोणाला आवडणार नाही. 17. डायनिंग टेबलवर जेवताना शेजारच्या व्यक्तीला कोपऱ्याने धक्का लागणार नाही हे बघणे देखील सामान्य बुद्धी जागेवर ठेवणं आहे. 18. शिंकणे, खोकला येणे या गोष्टी येणे आपल्या हातात नसले तरीही आपण आपल्या परीने आपले नैसर्गिक आवाज व पदार्थ जमेल तितका अन्नापासून दूर ठेवावे. लोकांना स्वतःचं ढेकर ऐकवत काही कला नसते हेही लक्षात घ्या. 19. हॉटेलमध्ये जेवायला बसायच्या ठिकाणीच केस विंचरणाऱ्या व लिपस्टिक लावत बसणाऱ्या मुलीही बदमाशीने मी पाहिल्या आहेत. हे असं वागणं खरंच अमान्य आहे. 20. जगात हात धुण्यासाठी कुठलीच जागा राहिली नसेल तरच जेवलेल्या ताटात हात धुवा. काही जणांना हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर ताटातच हात धुवून नंतर टिश्यू पेपरने पुसून ते टिश्यूवाल्या ताटात फेकण्याची घाण सवय असते की त्यांना माहितीच नाही. 21. जेवण हे एक प्रकारचं मेडिटेशन मानले जाते. मन लावून जेवण करण्याच्या शरीराला अनेक फायदे आहेत. प्रसन्न मनाने जेवण करण्याने मानसिक शांती व समाधान मिळतं. हे लक्षात घेऊन जेवण करावं. तोंड खराब करून चिडचिड करत जेवणाचे दुष्परिणाम शरीरावर नकळत होतात. 22. जमेल तेव्हा जेवणानंतर आईस्क्रीम खावे हा अलिखित नियम पाळल्याने व्यक्तीला लवकर अन्न पचतं म्हणे. 23. जेवणाचे आणि स्वतःचे फोटो काढण्यात व्यस्त राहणे म्हणजे सोबतच्या व्यक्तीचा अपमान असतो हे लक्षात ठेवावं. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करून सपोर्ट करा. तसेच कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.